अंबरनाथमध्ये म्हणजे तिकडे तर कमाल झाली. उद्धव ठाकरेंनी जर काँग्रेस बरोबर आघाडी केली तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग देवेंद्र फडणवीस अंबरनाथमध्ये तुमचं काय असं होतं की जे तुम्ही सोडू शकलात? काय सोडलं तुम्ही? बरं, मोदींच्या घरी लहान असताना ईदच्या दिवशी आजूबाजूच्या मुस्लिम कुटुंबियांकडनं जेवण यायचं, चांगली गोष्ट आहे. सौगाते मोदी तुम्ही वाटणार, पण आम्ही जरा कुठे काय खुट केलं, आम्ही जर अमर शेखची आठवण काढली तर आम्ही हिंदुत्व सोडलं. काँग्रेस बरोबर हात मिळवला, आम्ही हिंदुत्व सोडलं. म्हणजे भाजप काय करतंय ते अमर प्रेम, आणि आम्ही केलं तर लवजिहाद. हे ढोंग आहे. आणि काल मी संभाजीनगरला गेलो होतो. मला हिंदू मुस्लिम किंवा या जातीपातीच्या राजकारणात ही निवडणूक न्यायची नाहीये. माझं आज सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दुसरं एक आव्हान आहे की तुम्ही आज माझ्या व्यासपीठावरती या, आपण दोघं मिळून, माझी पण गरज नाही पाहिजे, आदित्यला सांगतो मुद्द्याचं बोला. हे म्हणे शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, मराठी माणसासाठी काय केलं. मी विचारलं कोण विचारतं हे? नाही, हे सगळे मिंदे फिंदे एसनशी गट बिसनशी गट जे आहेत ना ते. म्हटलं या लोकांना महापालिका दाखवली ती शिवसेनेने दाखवलेली आहे. विधानसभेमध्ये पोचले, मंत्री झाले, या गद्दाराला मंत्री करण्याचं पाप हे मी केलं. हे अभिमानाने नाही, शर्मेने सांगावं लागते मला. पण जर का शिवसेना नसती तर ही विचारणारी माणसं आहेत, ही सगळी गद्दार, ही तर काय खान नाही येत नाही, मराठीच आहेत ना. कोणत्या तोंडाने तुम्ही आमच्या अंगावरती येत आहे? शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं ही पुस्तिका घेऊनच आलेलो आहे आम्ही. शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, पुस्तिका छोटी आहे पण कामं मोठी आहेत. ही प्रत्येकाकडे वाटलेली आहे, प्रत्येकाकडे वाटले. अगदी शाळा जाऊन बघा, अभिमान वाटेल. महापालिकेच्या शाळा, मुंबई महापालिकेच्या शाळा कशा आहेत ते बघा. पाणी पुरवठा बघा कसा होतोय. अजून आपण 24 तास देऊ शकत नाही आहोत, पण त्याच्यात पाणी पुरवठ्यात वाढ तर नक्की करतोय. आरोग्य सेवा आहे. काल संभाजीनगरची मी तुम्हाला आठवण सांगत होतो. मला आश्चर्य वाटलं लोक तिकडे सहन कशी करतात. कारण वर्षाच्या 365 दिवसापैकी फक्त 44 दिवस संभाजीनगर शहरामध्ये पाणी येतं. बरं, संभाजीनगरचं नामांतर मी केलं, जयंतराव साक्षी आहेत त्याला. जो शिवसेना प्रमुखांचा एक आदेश होता, औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे, तो आम्ही करून दाखवलेला आहे. पण नाव संभाजी महाराजांचं दिल्यानंतर त्याच्यामध्ये सुविधा कोण देत आहे? 4 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे. डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, जेवढी इंजिन, आता मनसेचं इंजिन आमच्याकडेच आहे. तुमची इंजिन नुसती पोकळ वाफा सोडतायत. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा एक गंमत मी बघितली. निवडणूक महापालिकेची आणि अजित पवारांचा फोटो आहे. नशामुक्त संभाजीनगर करू. म्हटलं पहिली तुमची सत्तेची नशा उतरवा. आणि साताऱ्यामध्ये ड्रग्सच्या फॅक्टरीवरती ज्याच्या धाड पडली त्याचं जे काय खरं खोटं आहे आमच्या सुषमाताईंनी बाहेर काढलेलं, त्याची चौकशी लावा ना. त्याची नाही लावणार. नको त्या गोष्टींमध्ये चौकशा करणार. आज तुम्हाला सांगतो, भाजपच्या एका वर्षात भाजपला एका वर्षामध्ये साधारणतः 3100 कोटी रुपये निधी मिळाला. 3100 कोटी. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय याचं पडले सांगतो ना. आज राज्य सरकार त्यांचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे. पण मुंबई महापालिकेला विविध करांच्या माध्यमातून जवळपास 10,900 कोटी. 10,900 कोटी म्हणजे किती झाले? 11,000 कोटींची थकबाकी येणं बाकी आहे. यांच्या तिजोऱ्या भरतायत, माझ्या मुंबईची लुटतायत. तिकडे गणेश नाईक बॉम्ब मारतायत, नवी मुंबईची तिजोरी खाली झाली.
आणि म्हणून तुम्ही मुद्द्याचं बोला. आज आम्ही जे सांगतोय की आम्ही एवढ्या मुलांना मोफत शिक्षण देतोय, 8 भाषांमध्ये विविध शाळांमधनं शिक्षण देतोय, आधुनिक तंत्रज्ञानाने मुलांना शिकवतोय. या ना, समोर या आणि एक शहर तुमच्या राज्यातलं असं दाखवा की भाजप शासित शहर आहे ते मुंबईच्या बरोबरीने येऊ शकेल. दाखवून द्या, मी काही हरायला तयार आहे. पण मुद्दे सोडून बोलायचं, आपल्याला भांडवत ठेवायचं आणि अदानीच्या थैल्या भरायच्या. तुषार आपटेचा उल्लेख जो राज तू केला, अक्षय शिंदे मारला, तुम्हाला माहिती आहे ना, एन्काउंटर केला. आणि मी याच व्यासपीठावरून बोललो होतो की शिंदेना गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. ह्या संदर्भ माझा काही जणांनी वेगळ्या अर्थाने घेतला. माझं म्हणणं एवढंच होतं की गुन्हेगाराला सजाही झालीच पाहिजे. पण ज्या पद्धतीने अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला हा संशयास्पद. आता तुम्हाला वाटतं की नाही वाटत? कारण जर का अक्षय शिंदे जिवंत असता आणि त्यांनी कदाचित या सहआरोपी असलेल्या तुषार आपटेबद्दल माहिती दिली असती तर कोण फासावर गेला असता. पण हे पुरावे मारून टाकायचे. आणि तुषार आपटेने तिथे बदलापूरमध्ये पक्षाचं काम चांगलं केलं म्हणून या विकृताला त्यांनी स्वीकृत नगरसेवक केला. ही सगळी बजबजपुरी झालेली आहे. आम्हाला तो भाजप एक काही काळ थोडासा आपला वाटत होता जो राष्ट्र प्रथम म्हणत होता. आता ज्या पद्धतीने सगळे गुंड पुंड त्यांच्यामध्ये जात आहेत. नाशिकमध्ये आमच्यासोबत होता तेव्हा हा सलीम कुत्ताचा मित्र, पण सलीम कुत्ताचा मित्र भाजपात गेल्यानंतर त्याचं श्वान झालं.